अकोल्यात तुकाराम मुंडे यांच्या पथकाने पकडला गुटख्याचा अवैध कारखाना, 50 लाखांचा गुटखा जप्त। अकोल्यात गुटख्याचा कारखाना सापडला। अन्न आणि औषध प्रशासन विभागाचा प्रतिबंधित गुटखा निर्मितीवर मोठा प्रहार। एमआयडीसीतील गुटखा कारखान्यावर अन्न व औषध प्रशासन आणि एमआयडीसी पोलिसांची संयुक्त धाड। कारवाईत तब्बल 50 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त। कारखाना संचालक गौरव शर्मा विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू, तर त्याच्यावर मोका अंतर्गत कारवाईची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। या कारवाईत मोठ्या प्रमाणात तयार गुटखा, पान मसाला, कच्चा माल आणि उत्पादनासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे। हर्षदास सोनोने, अकोला। आज अकोला जिल्ह्यामध्ये एमआयडीसी फेज 4 मध्ये 2 दिवसापूर्वी गोपनीय माहिती मिळाली होती। या ठिकाणी बनावट सुगंधित तंबाखू आणि गुटख्याचा कारखाना असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती। त्यानुसार आम्ही आपल्याकडे अधिकारी कमतरता असल्यामुळे आम्ही वाशिम आणि अमरावती जिल्ह्याचे अधिकारी बोलवले आणि सकाळी 6 पासून आम्ही आजही पाळत ठेवलं होतं त्याच्यावर आणि 9:30च्या आसपास आम्ही मध्ये एंट्री केली, रेड केली। तर त्यावेळेस गुटखा बनवण्यासाठी 3 कामगार कार्यरत होते। तर त्या ठिकाणी आम्हाला गुटख्याला पॅकिंग करण्यासाठी जे मटेरियल लागतं, लेबल लागतात, जो मोठा साठा आढळून आला, जे रॉ मटेरियल असतं तो साठा आढळून आला, तसेच जे मशिनरी आहेत त्या मशिनरी देखील आढळून आलेल्या आहेत। तर ते 3 आरोपींना विचारणा केल्यास त्यांनी सांगितलं की हा एक गौरव शर्मा नामक व्यक्ती जो आहे ते सगळं रॅकेट चालवत आहे।